जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचं थाळी वाजून आंदोलन सुरू आहे। हातात चमचा आणि थाळी घेत विद्यार्थी आक्रमक झालेले। थाळी वाजवल्यानं जिल्हा परिषदेत प्रचंड आवाजाचा गोंधळ 5 तासांपासून सुरू असल्याचं बघायला मिळतंय। हातात साडी चोळी बांगड्या घेऊन महिला सकाळपासून स्काउट गाईड गणवेश घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। महिलांचं आक्रमक रूप पाहून शिक्षण अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिथून पळ काढलाय। अधिकारी निघून गेल्यानं विद्यार्थ्यांनी थाळी वाजवण्यास सुरुवात केली आणि घटनास्थळी एकूणच गोंधळ वाढला आणि पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाल्याचं कळतंय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आता क्षणाला आपल्या बरोबर। बालाजी, नेमकं काय कारण की थाळी वाजून हे विद्यार्थी आंदोलन करतात? विशाल, एक बघितलं तर शालेय विद्यार्थ्यांना स्काउट गाईड मार्फत गणवेश दिले जातात। स्काउट गाईडचे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र या गणवेशात जो वाटप करताना जो आहे तो गणवेश हे जे टेंडर काढले जातात ते मर्जीतल्या लोकांना दिले। त्याच्या मागे मोठा भ्रष्टाचार जो आहे तो जिल्हा लेवलला झाला आणि त्याच्यामध्ये अनेक पुरावे जे आहेत ते काही महिलांनी जे आहेत ते दिलेले आहेत। त्याची चौकशी करा असं महिलांची मागणी आहे आणि याच्यासाठी ही चौकशी करण्यासाठी महिला जे आहेत ते सकाळपासून हातात साडी चोळी आणि बांगड्या घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांना आयर देण्यासाठी उभा होत्या। 5 तास ह्या महिला ज्या आहेत दारात होते मात्र शिक्षण अधिकारी कर्मचाऱ्यांनी पळ काढला। त्यानंतर मात्र जे आहेत ते विद्यार्थी त्या परिसरात आले व विद्यार्थ्यांनी हातात थाळ्या घेत चमचा घेत जे आहे ते थाळ्या वाजवायला सुरुवात केली। या थाळ्या वाजवण्यामुळे जिल्हा परिषदेच्या आवारात प्रचंड गोंधळ हा जो थाळ्याच्या आवाजाचा सुरू झालेला आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत। ज्या पद्धतीनं मागणी केली जाते, राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते देखील या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीनं आमची मागणी होती, जे चौकशीत अधिकारी दोषी आहेत किंवा जे खालचे बीडीओ दोषी आहेत त्यांच्यावरती तात्काळ कार्यवाही करावी ही मागणी या महिला करत आहेत। मात्र याच्याकडे दुर्लक्ष करतात। विशेष म्हणजे हे महिला आलेलं पाहून शिक्षण अधिकाऱ्यांनी जे आहे ते घटनास्थळावरून पळ काढलेला आहे। या महिलांची कोण समजूत काढणार, कोण बोलणार हाही देखील मोठा प्रश्न आहे। त्यामुळे आता हे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांनी थाळ्यानं सगळं त्या थाळ्याच्या निनादानं जे आहे ते जिल्हा परिषद घुमून निघालेली आहे। एकच सगळी बघ्यांची गर्दी रस्त्यावर येत असल्यामुळे गर्दी सुद्धा आज जात आहे। आता यांच्याशी चर्चा कोण करते कशा बरोबर विद्यार्थ्यांच्या मागण्या त्याच्यामुळे विद्यार्थी थाळी वाजवून आता त्यांचा निषेध जो आहे तो व्यक्त करतात। धन्यवाद बालाजी या सगळ्या तपशिलाबद्दल। आता वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।